लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यापेक्षा धामणी प्रकल्पाकडे गेल्या 5 वर्षात दुर्लक्ष करणाऱ्या खासदारावर बहिष्कार टाकून लोकशाही बळकट करूया असं आवाहन महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केले। ते तुळशी धामणी खोऱ्यातील धामोड इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील धामोड इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। सभेच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे होते। यावेळी बोलताना प्राध्यापक संजय मंडलिक यांनी गेली 5 वर्ष विद्यमान खासदारांनी मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। धामणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देत धामणी भीज क्षेत्रातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणं हे लोकशाहीला घातक असल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यापेक्षा या प्रकल्पाकडे गेली 5 वर्ष दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांवर बहिष्कार टाकून लोकशाही बळकट करूया असं आवाहन प्राध्यापक मंडलिक यांनी केलं। त्याला समजून सांगितलं की दोन्ही आमदारांनी चांगलं काम केलं, इथपर्यंत ही प्रक्रिया आलेली आहे। ते म्हणजे आमदारांनी चांगलं काम केलं ही गोष्ट खरी आहे, पण खासदारने केलेलं नाही। आता खासदारने केलेलं नाही म्हणून लोकसभेवर बहिष्कार, आता त्या खासदारने केलं नाही म्हणून माझ्यावर का अन्याय असं मी त्यांना म्हणालो। आणि मग मी आपल्याला एवढंच सांगेन, फार आपल्याला भावनिकच्या संदर्भात बोलायचं नाही, मी आपल्याला एवढंच सांगेन, या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्या पाठिंब्यावर मला असं वाटतंय की मी निवडून येणार आहे। आणि निवडून आल्यानंतर मला पहिलं काम जे करायचं आहे ते या धामणी प्रकल्पाचा नारळ तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने वाढवायचा आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी मला या लोकसभेच्या काम करण्याची संधी द्यावी, सेवा करण्याची संधी द्यावी, एवढी मला विनंती या निमित्तानं करायची आहे। प्राध्यापक संजय मंडलिक हे 2 लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून लोकशाहीत चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। आणि दुसऱ्या बाजूला धामोड परिसरातल्या पलीकडच्या धामणी भागातले लोक बहिष्कार घालतात म्हणजे नेमकं चित्र काय? भाऊ आपण सुद्धा म्हटलं, मगाशी आणखीन कोणतरी व्यासपीठावर म्हटलं, पण इथं माझ्याजवळ केपी अर्बुने नावाचा धामोड प्रकल्पग्रस्तांचा नेता बसलाय। 1 आठवडा असा गेला नाही कलेक्टर ऑफिस मध्ये की त्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आमदार म्हणून पलीकडच्या चंद्रदीप नरके थांबले नाहीत। गेल्या 10 वर्षांमध्ये जे काम केलं नाही ते आम्ही मंडळीने केलं। कधीतरी आमचं सुद्धा मूल्यमापन केलं पाहिजे, चांगल्या माणसांचं काम केलं पाहिजे, चांगल्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे। काम करत नाही त्याला बंदुकीच्या गोळीसारखं ह्या पोरीने जे सांगितलं त्याप्रमाणे त्याला सुद्धा छेदून काढलं पाहिजे मित्रांनो। यावेळी सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे, शामराव पाटील गुरुजी, दीपसिंह नवणे, दीपक शिरगावकर, धामणी प्रकल्पग्रस्तांचे नेते केपी अर्बुने यांचीही भाषणं झाली।